माझ्यासोबत आता बांदेकर कुटुंबीय आहे. आत्ताच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणुका दर 5 वर्षांनी येत असतात, पण यंदाची निवडणूक खूप महत्त्वाची आहे सर्व पक्षांसाठी, प्रत्येक उमेदवारासाठी. कारण जे काही राजकारणाचं झालं काही काळानंतर त्याच्यासाठी मतदार म्हणून आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आजचा दिवस हा मतदानाचा, प्रत्येकाने अधिकार हा मतदानाचा बजावण्याचा. आणि त्याचबरोबर जसं राखी तू म्हणालीस तसंच जे काही आज आजूबाजूला घडतं आहे ते बघितल्यानंतर खरं काय खोटं काय, काय सत्य आहे हे स्पष्ट करणारी ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. अगदी सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी जाऊन मतदान केलं पाहिजे. जसं मी सांगितलं, ही निवडणूक खूप अवघड आहे प्रत्येकासाठी. तर याच्यामधून निवडणं, जे काही सध्या राजकारणाचं सुरू आहे, जे चित्र आहे, याच्यातून आपल्याला निवडायचं आहे. त्यामुळे किती सजग राहणं महत्त्वाचं आहे. नाही, मला वाटतं की आपण आजकाल अशा जगात राहतो जिकडे आपण डीमार्टमध्ये पण काही गोष्ट असेल तर आपण ऐको, दुसरीकडे जाऊन क्रॉस चेक करतो. ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपला फ्युचर डिटरमाइन करतात. पुढची 20, 25, 100 वर्ष डिटरमाइन करणार आहे. तर तुम्ही जरा दक्षता पाळलेली कधीही उत्तम. गव्हर्नमेंटने साईट्स क्रिएट केलेल्या आहेत जिकडे तुम्ही काही गोष्टी चेक करू शकता. आणि मला असं वाटतं आम्ही टेक सॅव्ही ॲपवाले जी आमचे जनरेशन आहे त्यांनी तरी जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण आमचं फ्युचर डिटरमाइन होणार आहे. आजचा दिवस आहे जिकडे आम्ही फक्त पोस्ट न टाकता आज आम्ही खरंच एक चेंज आणू शकतो. म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. यंदा काय अनुभवलं बूथवरती? काय वेगळे पण दिसलं? एकतर बूथबद्दल मी नंतर सांगेन, पण जे प्रश्न तू या दोघांना विचारत होतीस त्याच्याबद्दल मला बोलायला नक्की आवडेल की खरंच गेले 2-2.5 वर्षात जो सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे, जो आम्ही बघतो आहोत, त्याच्याबद्दल सतत चीड निर्माण होते मनात. आणि हे कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे किंवा बदलवायचं आहे हे सतत वाटत होतं. आणि तो दिवस आज आला आहे, म्हणून मला छान वाटतं आहे. आणि कसं असतं की आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत आणि प्रगतीसाठी, म्हणजे नुसतं धर्म आणि नुसता जात आणि याच्या पुढे जाऊन आपल्याला जो रोजगार हवा आहे, महिला सुरक्षा हवी आहे, आम्हाला उत्तम वैद्यकीय सेवा हवी आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज मी वोट केलेलं आहे. हे झालं माझं आधीच्या ह्या दोघांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. आता असं आहे की अतिशय उत्तम व्यवस्था होती आणि छान वेलकमिंग होतं, जे वेलकमिंग असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण अदरवाईज आम्ही सतत म्हणतो ना की आमच्या पैशाने हे चाललं आहे, आमच्या पैशाने लाडकी बहीण, आमच्या पैशाने हे आणि ते. आज आमच्या पैशाने आम्हाला ते मंडप घातलेला दिसला, आमच्या पैशाने आम्हाला फॅन लावलेले दिसले, आज आमच्या मतदानासाठी कोणीतरी एफर्ट्स घेतलेले दिसले. हे बघून फार बरं वाटलं. सो थँक्यू निवडणूक आयोग की तुम्ही इतकी उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे. जायला पण मग बरं वाटतं की एक्झॅक्टली 3 तास तुम्ही उभे राहू शकता. हो, आणि इतकी उत्तम व्यवस्था आहे की अजिबात 3ऱ्या मिनिटाला आम्ही वोट करून बाहेर आलो होतो. जे गेल्या वेळेस उन्हात तापत आम्ही 2.5 ते पावणे 3 तास उभे होतो आणि कोणी आन्सरेबल नव्हतं. वेरेज यावेळेस व्यवस्थित लोकांना गाईड करत होते आणि खूप उत्तम, खूप व्हेरी गुड. मतदारांना अजूनही गर्दी त्या प्रमाणात वाढली पाहिजे, मोठ्या प्रमाणात. म्हणजे हे जर चित्र बदलायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं मतदान मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. काय आवाहन काय? माझं आवाहन तेच आहे की घरात बसू नका, बाहेर पडा. ही सुट्टी नाही आहे, हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, आपला जबाबदारीचा दिवस आहे. त्यामुळे उठा, बाहेर पडा आणि मतदान करा. यंगस्टर्स खूप महत्त्वाची भूमिका आहे. नाही, मला असं वाटतं की पुढचे 5 वर्ष जर तुम्हाला घरी बसून अरे यार हे असं होतंय बितंय ह्याच्यावर फ्रस्ट्रेशन न काढता आजचा दिवस आहे, तुम्ही जर डिसायसिव्हली वोटिंग केलं तर तुम्ही ॲटलिस्ट एक डिसिजनमध्ये तुमचा छोटा हातभार असेल जो खूप महत्त्वाचा आहे. घरी बसून पोश्चर करून काही नाही होणार आहे. आजचा दिवस आहे, छान रिस्पॉन्सिबली वोटिंग करा आणि बाकी डेमोक्रेसीवर विश्वास ठेवा. यंदा बाहेर पडलं पाहिजे, व्यवस्था चांगली आहे त्याच्याबद्दल. येस. हे बघा, खरं बघायला गेलं तर व्यवस्था चांगली असो वाईट असो, मतदान हे करायलाच हवं होतं. गेल्या वेळेचा लोकसभेचा अनुभव खूप वाईट होता, तरी मतदान केलं होतं. तर यावेळेस तर फार उत्तम व्यवस्था आहे, उत्तम वातावरण आहे, मतदान करायलाच हवं. थँक्यू सो मच विश्वास. कॅमेरा पर्सन अक्षय खरमाळेसोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.